साकोली जवळ असलेल्या त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदर येथे गर्भसंस्कार विधी निमित्त संघटनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी भिक्खू दर्शनदीप, भिक्खू नागमुनी, भिक्खू नागसेन, भिक्खू नागरत्न, भिक्खुनी धम्म सुमन, ना भिक्खुनी मैत्रिया, भिक्खुनी उत्तरा, अनागरिका समाधी, अनागरिका रेखाल खन्ना इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित गर्भसंस्कार विधी कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांनी गर्भसंस्कार विधी कार्यक्रम बौद्ध धम्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामध्ये बौद्ध धम्मावर आचरण कसे असावे, बौद्ध उपासक आणि काय सेवन केलं पाहिजे, बौद्ध उपासकांनी भिक्खूचा मान सन्मान कसा केला पाहिजे, बौद्ध उपासकांनी कशा पद्धतीने वागले पाहिजे, आचरण केले पाहिजे, धम्मज्ञान संपादन केले पाहिजे या विषयावर धम्मदेशना घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा ज्योती कल्याणकारी संस्थेचे सचिव रोशन पोवते यांनी केले, तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रज्ञा दिरगुडे, वसंत रामटेके, रविकांत देशभ्रतार, देवदास रामटेके, दीपक साखरे, डीजी रंगारी, भावेश कोटांगडे, प्रमोद करवडे, गोपीचंद तरजुले, सचिन मेश्राम, नितीन रामटेके, सम्यक खोब्रागडे, धम्मेक रामटेके, कमलाकर मेश्राम, प्रमिला टेंभुरकर, नलिनी, डॉक्टर सुमेर दिरबुडे, भरत दिरबुडे यांनी प्रयत्न केले. भरत दिरबुडे व परिवार यांनी गर्भसंस्कार विधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे टाकत नाही, कोणाकडे पैसे दिलेले तो वापस देईन तर नाही, पचवाय का बापा ज्यावेळेस गेलो एवढे पैसे तर त्याने पचवले. सुखाने झोपतो का? सुखाने झोपतो का? एवढं मोठं कमावून ठेवलं, सोन कशी भेटल, पोरगा कसा निघल, हातात पाणी पाळलं तर नाही पाळलं, नाही पाळलं, माझी एवढं मोठी कमाई करून ठेवलं, एवढा मोठी संपत्ती करून ठेवलं, माझ्यासोबत बोलत नाही, मला कपवर चहा देत नाही, का जेवढीच कमावणं विचारत नाही, जेवढंच कमावणं विचारत नाही, दुःखी नाही. संपत्ती असूनही माणूस दुःखी आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलं की सगळ्यात जास्त निर्वाणाचा मार्ग जो आहे, तर निर्वाणाच्या मार्गाशिवाय या जीवनामध्ये सुख नावाची वस्तू कुठेच नाही आहे. आणि निर्वाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे मरण नाही. निर्वाण म्हणजे हे जे भौतिक जे दुःख आहे आपल्याला, दुःख म्हणजे हे हातपाय दुखणं, कमर दुखणं, पाय दुखणं, हे दुखणं नाही. भौतिक जो दुखणं आहे, आपलं आंतरिक मनाचं जे दुखणं आहे, मनाला पोचणारं जे दुखणं आहे, या दुखण्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हा दुखणं कसा येतो? रागामुळे येतो, द्वेषामुळे येतो, लालच्यामुळे येतो, लोभामुळे येतो, मीपणामुळे येतो, अहंपणामुळे येतो, क्रोधामुळे येतो. येतो का नाही येत? आपोआप दुःख येतो का? नाही येत. पैसा असला आता एवढा आहे, जास्त कधी होईल, पुढे कसा वाढेल, कुठे खर्च झाला, एवढ्या मेहनतीनं जमवला, इथे खर्च केला, तिथे खर्च केला, काय म्हणजे दुनिया भराच्या दुःखातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. आणि समजा भगवान बुद्धांनी जो आपल्याला जो मार्ग दिलेला आहे आणि त्या मार्गाने अगर आपण गेलो, भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षू लोकांच्या हातामध्ये जे पात्र आहे, हा त्यांना सुट्टी द्यावी लागेल, कारण क्लासची वेळ होईल. तुम्हाला नंतर ते सांगता येते. मी त्यांच्याबरोबर मी जे सांगत आहे तुम्हाला की भौतिक जी संपत्ती आहे याच्या हात दुखण्यापेक्षा भगवान बुद्धाने मनुष्य सुखी कसा होऊ शकतो, एवढी मोठी आपल्याला संपत्ती जी दिलेली आहे, ती संपत्ती म्हणजे पात्र. पात्राला बहुत मोठी संपत्ती म्हटलेली आहे की हा पात्र अगर तुमच्या जवळ असलं तर कुठेही तुम्ही उपाशी मागू शकत नाही. पण तो पात्र जो आहे, तर त्या पात्राचा आपण मस्त पोट भरण्यासाठी अगर उपयोग करून घेतलं तरी त्याचा उपयोग होत नाही. आणि तो जीवनामध्ये तोही व्यक्ती जीवही घेऊन तो व्यक्ती सुखी राहू शकत नाही. म्हणजे सगळ्या दानात दान धम्मदान आहे, तर त्यांनाही धम्माचं दान द्यावं लागतो, धम्माचं वाटप करावं लागतो. आपल्या अंगी
धम्माचं गुण पैकी आहे. बोला.